मित्रांसोबत खेळायला गेला म्हणून आईनं फोडलं 7 वर्षीय मुलाचं डोकं. पतीलाही दिली जीवे मारण्याची धमकी. आई विरोधात राहुरी पोलिसात गुन्हा दाखल. मित्रांसोबत खेळायला गेल्याच्या कारणावरून सावत्र आईनं 7 वर्षीय मुलाला उलटणीनं मारहाण करून त्याचं डोकं फोडल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे दिनांक 17 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेश गंगाराम पिंपळे वय 38 राहणार पाथरे खुर्द तालुका राहुरी यांची पहिली पत्नी मयत झाल्यानंतर त्यांनी 4 वर्षापूर्वी सोनाली हिच्याशी दुसरं लग्न केलं होतं. वर्षा आणि संग्राम वय 7 वर्ष ही त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलं असून सोनाली ही त्यांची सावत्र आई आहे. फिर्यादीनुसार सोनाली ही दोनही मुलांना नेहमी मारहाण करून त्रास देत असल्यानं नमूद करण्यात आलं. दिनांक 17 मे रोजी सकाळी सुरेश पिंपळे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी पत्नी सोनाली आणि मुले घरी होती. दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या दरम्यान सुरेश पिंपळे यांचे भाऊ किशोर गंगाराम पिंपळे यांनी फोन करून तुझ्या बायकोनं संग्रामला मारलं, लवकर घरी ये अशी माहिती दिली. यानंतर सुरेश पिंपळे घरी पोहोचले असता मुलगा संग्राम हा काका किशोर पिंपळे यांच्या घरी असून त्याच्या डोक्यातून रक्त येत असल्याचं दिसून आलं. संग्रामला विचारणा केली असता मी नदीकाठी मुलं पोहत होती त्यांची मजा पाहत होतो. त्यावेळी मम्मी आली आणि मला ओढत घरी आणलं. तू मुलांसोबत खेळायला का गेलास असं म्हणत उलटणीनं डोक्यावर मारलं असं त्यानं सांगितलं. दरम्यान सुरेश पिंपळे यांनी पत्नी सोनाली हिला याबाबत जाब विचारलं असता तिनं त्यांनाही शिवीगाळ करत मुलाला इथे ठेवू नका नाहीतर मी त्याला जीवे ठार मारीन अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलं. घटनेनंतर सुरेश गंगाराम पिंपळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून आरोपी सोनाली सुरेश पिंपळे हिच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 540/2026 भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(1), 351(2), 352 अन्वये मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.